कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रियेची सखोल माहिती नवनिर्वाचित नगरसेवकांना मिळावी या उद्देशानं 2 दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त राजेंद्र भारुड यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यशाळेचं महापौर निकम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यशाळेत आज तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. सभाशास्त्र आणि सभांचं कामकाज, महानगरपालिका अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी, महापौर, उपमहापौर, सभापती आणि नगरसेवकांचे अधिकार आणि कर्तव्य, तसंच अतिक्रमण निर्मूलनासंदर्भातील कायदेशीर बाबींवर सविस्तर माहिती देण्यात आली. महापौर रूपाराणी निकम यांनी नगरसेवक हे जनतेचे थेट प्रतिनिधी असून त्यांना प्रशासनाचे नियम आणि कायद्यांचं ज्ञान याची माहिती देऊन नागरिकांची कामं अधिक प्रभावीपणे आणि वेगानं मार्गी लावण्यासाठी मदत व्हावी यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केल्याचं सांगितलं. प्रशिक्षणामुळे लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता वाढून शहराच्या विकास कामांना निश्चित गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षण सत्रात निवृत्त उपायुक्त तथा मानद संचालक लक्ष्मण लटके आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदुलकर यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी उपस्थित नगरसेवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देत त्यांच्या शंकांचं निरसन केलं. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, सभागृह नेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, नगरसचिव सुनील बिद्री, विविध प्रभाग समित्यांचे सभापती, गटनेते तसंच नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. या कार्यशाळेत उद्या प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय, महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीचे पर्याय तसंच भारतीय राज्यघटनेतील 74व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.